प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यामध्ये एक फेज अशी येते की जेव्हा दोन्ही पार्टनर्सना किंवा दोघांपैकी एका पार्टनरला सेक्शुअल रिलेशन्स नको वाटतात. एक फेज असते की जेव्हा त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित होऊच शकत नाहीत. माझ्याकडे बरीच जोडपी येतात ज्यांच्यामध्ये ही समस्या आढळून येते आणि त्यांच्याशी बोलल्यावर मला त्यातली जी काही कॉमन कारणं सापडली ती मी आज आपल्याशी डिस्कस करणार आहे. असं होतं की जेव्हा एका पार्टनरने इच्छा व्यक्त केली पण दुसरा पार्टनर त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत नाही, तेव्हा पहिल्याच्या मनात पहिला प्रश्न येतो की अरे आता मी पूर्वीसारखा इफेक्ट करत नाही किंवा माझा स्पर्श, माझं असणं आता याला किंवा हिला क्लिक करत नाही आहे का. आणि त्यानंतर मनात येणारा दुसरा प्रश्न आहे की याचं किंवा हिचं बाहेर इतर कुणावर तरी प्रेम नाही आहे ना. ही दोन्ही कारणं दरवेळेस बरोबर असतीलच असं नाही. माझ्याकडे येणाऱ्या जोडप्यांमध्ये मला जी काही कॉमन कारणं सापडतात त्यापैकी सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण आहे की तुमचा पार्टनर दमलेला असू शकतो. कारण आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस जेव्हा काम करून संध्याकाळी घरी येतो तेव्हा तो इतका ड्रॉपडाऊन झालेला असतो, त्याची एनर्जी लेवल इतकी कमी झालेली असते की त्याला बस आता फक्त दिवस संपवायचा आहे आणि झोपून जायचं आहे, या व्यतिरिक्त कुठलाही विचार मनात येत नाही. आणि म्हणून त्यांच्याकडून सेक्शुअल रिलेशनसाठी नकार येतो, कारण सेक्शुअल रिलेशनसाठी खूप एनर्जी वापरावी लागते ज्याची त्यांची त्यावेळेस तयारी नसते. दुसरं कारण आहे हॉर्मोनल चेंजेस किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हा प्रश्न जास्त आढळून येतो, कारण स्त्रिया दर महिन्याला मासिक पाळीच्या दरम्यान हॉर्मोनल बदलामधून जात असतात आणि त्यामुळे मूड स्विंग्सचं प्रमाण खूप असतं. तेव्हा पार्टनरने समजून घ्यायचे की ही ती वेळ नव्हे. काही जणी त्यातूनही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देऊ शकतात, पण प्रत्येकीलाच ते जमेल असं नाही. तिसरं कारण आहे कामाचा ताण. स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही इक्वली भेडसावणारी समस्या. जेव्हा कामाचा ताण वाढतो तेव्हा शरीरात कॉर्टिसोल नावाचं हॉर्मोन रिलीज होतं. हे स्ट्रेस हॉर्मोन आहे. जेव्हा ताण वाढतो तेव्हा कॉर्टिसोलची लेवल वाढते आणि कॉर्टिसोलचं काम आहे की तुमच्या फाईट ऑर फ्लाईट ह्या रिस्पॉन्सला आवश्यक असणारी प्रक्रिया सोडली तर इतर शरीरातील सर्व प्रक्रिया स्लो डाऊन करणं. त्यामुळे तुमचा पार्टनर जेव्हा कामाचा ताण असेल तेव्हा सेक्सवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. ही झाली काही फॅक्च्युअल रिझन्स, म्हणजे शरीरात होणारी गोष्टी किंवा आपल्या भोवतालच्या गोष्टी ज्या आपल्या शरीरावर इफेक्ट करतात. आता काही आपण इमोशनल रिझन्स बघूया, भावनिक मुद्दे. मला त्यात आढळलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे अनरिझॉल्व्ड अँगर. प्रत्येक जोडप्यामध्ये दिवसागणिक छोट्या मोठ्या अनेक कुरबुरी होत असतात, पण जेव्हा एखादा पार्टनर काही कंप्लेंट करतोय किंवा त्याला काही समस्या आहे तेव्हा ती पूर्णपणे लक्ष देऊन ऐकणं, ज्याला आपण ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणतो, ते करणं, त्याला समजून घेणं आणि आपल्या परीने होईल ती मदत करणं किंवा ॲटलिस्ट त्या माणसाच्या बरोबर आपण राहणं, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या व्हायला हव्यात, पण ह्या दुर्दैवाने होत नाहीत. होतं असं की एकतर ऐकूनच घेतलं जात नाही, ऐकून जरी घेतलं तरी ते पटकन की हां चल पटकन काय ते एकदा तुझं सांग आणि मिटव हे प्रकरण, असं तरी केलं जातं किंवा स्वतःच्या मुद्द्यांना प्रायोरिटी दिली जाते. त्यामुळे ज्याला समस्या आहे, जो ती सांगतोय, त्याला तो दुखावला जातो आणि त्याला असं वाटतं की अरे हा माणूस माझ्याकडे लक्षच देत नाहीये आणि त्याच्या दुखावलेल्या भावना मग त्याच्या मनात राग निर्माण करतात आणि हा छोट्या छोट्या गोष्टींमधून निर्माण झालेला राग इतका साचत जातो, इतक्या अनंत गोष्टींमधून साचलेला राग आहे की त्याची एक भिंत उभी राहते दोन पार्टनर्समध्ये. आणखीन एक मला मुद्दा जाणवला की बऱ्याच पार्टनर्सना असं वाटतं की आपला पार्टनर आपल्याला यूज करतोय. ही यूज केल्याची जी भावना आहे, वापरलं गेल्याची जी भावना आहे, त्यामुळे असं होतं की अरे म्हणजे माझा वापर माझ्याकडून काहीतरी मिळवण्यासाठी केला जातोय, मग त्यासाठी वापरलं गेलो आहोत आपण, ही भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा ऑब्व्हियसली समोरचा पार्टनर सेक्शुअल रिलेशनसाठी नाही म्हणतो. जेव्हा दोघांमध्ये किंवा त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या घरच्यांमध्ये भांडणं, वादविवाद खूप विकोपाला गेलेले असतात, त्यामुळे दोघेही एकमेकांचा किंवा एकमेकाच्या घरच्यांचा आदर करत नाहीत, आदर करू शकत नाहीत आणि ती जी भावनिक दरी निर्माण होते त्यामुळे दोघांमध्ये संबंध प्रस्थापित होऊ शकत नाहीत. स्त्रियांमध्ये इस्पेशली मला हा मुद्दा जास्त आढळतो. एखाद्या स्त्रीचा नवरा असतो किंवा पार्टनर असतो की जो ॲब्युझिव्ह आपण ज्याला म्हणू की ज्याची भाषा चांगली नाही,
जो स्त्रीचा सन्मान ठेवत नाही किंवा तिच्या घरच्यांचा सन्मान ठेवत नाही, असा जो पार्टनर असतो त्याच्याबरोबर स्त्री इमोशनली कनेक्ट होऊ शकत नाही. कारण स्त्रियांचं मेकॅनिझम असं आहे की त्या आधी इमोशनली कनेक्ट होतात आणि मग त्या शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. त्यामुळे जी स्त्री आपल्या पुरुष पार्टनरबरोबर इमोशनली कनेक्ट होऊ शकत नाही, ती त्याच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी नकार देते. आणखी एक महत्त्वाचं कारण जे वारंवार समोर येतं ते म्हणजे पर्सनल हायजीन, शारीरिक स्वच्छता. म्हणजे या तक्रारी पाहिल्या तर खूप छोट्या आहेत आणि खूप बेसिक आहेत, पण खरंच जेन्युइन आहेत. त्या तक्रारी अशा आहेत की तोंडाला वास येतो, अंघोळ करत नाही, घामाचा वास येतो, केस नीट धुतलेले, कंडिशन केलेले, प्रॉपर ग्रूम केलेले नाही आहेत किंवा दाढी ट्रिम केलेली नाही आहे. आणखीन आहे की माय पार्टनर डझंट स्मेल गुड. म्हणजे घामाला वास येणं ही एक समस्या वेगळी आहे आणि स्मेलिंग गुड किंवा नॉट स्मेलिंग गुड ही एक वेगळी समस्या आहे. त्याबरोबर शारीरिक ठेवण कशी आहे, म्हणजे खूप जाड आहे की खूप बारीक आहे. बॉडी शेमिंग हा एक वेगळा प्रकार आहे. म्हणजे तो मुद्दा इथे चर्चेला आपण आत्ता नको घ्यायला आणि तो व्हॅलिड मुद्दा आहे. पण एखाद्याला आपण आकर्षक वाटावे की नाही आपल्या पार्टनरला, हे डेफिनेटली बॉडी शेपवरून ठरतं. तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. शारीरिक संबंध प्रस्थापित होत नाहीत, ते का होत नाहीत याची ही काही कारणं आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की यावर उपाय काय करता येईल. धन्यवाद.